नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अभिमान भोटे स्वागत करतो तुमचं इंडियन फार्मर किंग या यूट्यूब चॅनलवर। आणि आपण सध्या आहोत आपल्या शेवग्याच्या बागेमध्ये। तर मित्रांनो, हा जो प्लॉट आहे आपला, हा ODC3 जातीचा प्लॉट आहे। आणि हा जो प्लॉट आहे आपला 4 एकरचा प्लॉट आहे। आणि अंतर तर हा जो प्लॉट आहे हा 16 बाय 8 फूट अशा अंतरावर आहे। टोटल हा 4 एकरचा प्लॉट आहे। तर मित्रांनो, आजचा जो संदर्भ आहे, आजची जी माहिती तुम्हाला सांगणार आहे ती की शेवगा शेती परवडते का ह्या विषयावर तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे की तुम्ही ठरवा। ह्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्ही ठरवा की आपली शेवगा शेती परवडते का नाही, की तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या पद्धतीने त्याला पाहता। तर मित्रांनो, या प्लॉटमधून सध्यापर्यंत आपल्याला एक 25 टन माल निघलेला आहे। 4 एकरमधून आतापर्यंत एक 25 टन माल गेला आहे। आणि अजून एक 30 ते 35 टन माल प्लॉटवर शिल्लक आहे अजून। तर एक साधारणतः 10 ते 15 टन कमीत कमी ॲव्हरेज प्रत्येक एकर तुम्ही काढू शकता। आणि तरी एक गोष्ट अशी की 16 बाय 8 अंतर असून देखील म्हणजे माल जास्त निघत आहे, कारण की झाडाला जी स्पेस मिळते वाढण्यासाठी, त्याच्यामुळे झाडं विस्तारतात आणि उंची कमी जाते झाडाची, तर त्यामुळे जास्त सेटिंग होते। म्हणजेच 16 बाय 8 हे अंतर एकदम सोयीस्कर असं अंतर आहे आमच्या दृष्टीने। तर आजच्या जे गोष्टी सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला, तर आपण 2011 पासून या शेवगा पिकाच्या क्षेत्रामध्ये आहोत। आपल्याकडे टोमॅटो असतं, शिमला मिरची, खरबूज, टरबूज, म्हणजे सगळं भाजीपाल्याची पिकं आपल्याकडे असतात। तर या सगळ्यातून आपल्याला जी योग्य शेती म्हणजे योग्य पीक जे वाटतं ते शेवगा आहे। कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, अशा काही गोष्टी सांगतो। तर बघा मित्रांनो, लागवडची सीझन जो असतो शेवग्याचा, तो तुम्ही 2 टायमिंगला लागवड करू शकता। खरं पाहता तर शेतकरी आता वर्षभरामध्ये कधी पण लागवड करायला लागलेत। तरी महत्त्वाचे 2 सीझन म्हणजे लागवडीचे, एक मे एंड किंवा जून पहिला सीझन, आणि दुसरा म्हणजे डिसेंबर एंड किंवा जानेवारी, ह्या 2 टप्प्यामध्ये शेतकरी लागवड करतात। तर अशा पद्धतीने वर्षभर सुद्धा लागवड चलते मित्रांनो। तर शेवगाला लावल्यापासून ते शेंगा येण्यापर्यंतचा पिरियड आहे, मिडल पिरियड, तो म्हणजे 3, 4 ते 5 महिने जातात। पण त्यामध्ये देखील तुम्ही एक आंतरपीक घेऊन जो शेवग्याचा लागवडीचा खर्च आहे तो पूर्णपणे काढू शकता, की कारण की तुम्हाला एक 3 ते 4 महिन्याचा गॅप भेटतो लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत। नंतर हार्वेस्टिंग पासून एक 3 ते 4 महिने तुमचं लगत हार्वेस्टिंग चालतं। त्यामुळे एक आंतरपीक, साधा आंतरपीक घेऊन तुम्ही लागवडीचा पूर्णपणे खर्च काढू शकता मित्रांनो। नंतर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सेटिंगसाठी एक स्पेशल म्हणजे काळजी घेण्याची, विशेष काळजी घेण्याची आवश्यकता नसते मित्रांनो। तुम्ही जर नाही जरी म्हणलं तरी तुम्हाला सेटिंग भरपूर प्रमाणात भेटते, कारण की त्यावेळेस एकदम वातावरण एकदम स्वच्छ असतं आणि माशी जास्त प्रमाणात उपलब्ध असते, त्यामुळे सेटिंगसाठी काहीच अडचण येत नाही मित्रांनो। दुसरी गोष्ट म्हणजे फवारणी। तर फवारणी तुम्हाला सांगतो, आपण एक 15 दिवसाला एक फवारणी घेतो। बाकीच्या पिकांच्या तुलनेत टोमॅटो असेल, ढोबळी मिरची असेल, ककडी असेल, ह्या शॉर्ट टर्मच्या पिकामध्ये तुम्हाला फवारणी 2-3 दिवस आड म्हणजे अशी रेग्युलर कंटिन्यू फवारणी करावी लागते। तसं शेवग्याच्या बाबतीत नाही मित्रांनो, तुम्ही 10-15 दिवसाला जरी एक फवारणी घेतली तरी चालतं, जरी नाही घेतली तरी तुम्हाला शेवगा पीक कधीच नाराज करत नाही मित्रांनो। तुम्हाला ते 100% गॅरंटेड उत्पन्न देऊन जातं। तर फवारणीच्या बाबतीत विशेष अशी काळजी करायची काहीच गरज नाही। साधे बुरशीनाशक, कीटकनाशक तुम्ही वापरू शकता। आणि एक विशेष गोष्ट म्हणजे दुसऱ्या पिकाला जी प्रमाण औषधाचं लागतं त्याच्या निम्म्याने किंवा निम्म्यापेक्षा कमी दराने तुम्ही स्प्रेइंगसाठी वापरायचं मित्रांनो। कारण की जास्त स्प्रेइंगला म्हणजे की जास्त क्वांटिटीने जादा दराने स्प्रे तुम्ही घेऊ नका शेवग्याला। साधारण कमीत कमी पर लिटर औषधाची क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता स्प्रेसाठी। तर स्प्रेइंगसाठी अतिशय कमी खर्च आहे मित्रांनो। आणि दुसरा खर्च म्हणजे तोडणीचाच खर्च मित्रांनो, कारण की तर तुम्ही शेणखत असेल तर जास्त शेणखत टाका, कारण की जितकं जास्त शेणखत असेल तितकं तुम्हाला जास्त उत्पन्न निघतं, हे आमचा अनुभव आहे। तर शेणखत जितका उपलब्ध होईल किंवा तितकं टाका, रासायनिक खताचा डोस भरा, उत्पन्न निश्चित तुम्हाला जास्त निघेल। तर दुसरं म्हणजे तोडणीचा जो खर्च आहे मित्रांनो, फक्त तोडणीलाच शेवग्याला जास्त खर्च आहे। परंतु जर तुमच्याकडे स्वतःचे घरचे जर माणसं जर जास्त असतील तर तुम्हाला सांगतो, आता डेली आम्ही कटिंग करतो, एक 2 टन माल सरळ आम्ही घरचे एक 6-7 माणसं कट करतो, कारण की झाडांची उंची एकदम कमी आहे आणि सगळा माल 90% माल आपण हाताने कटिंग करतो। त्यामुळे
200 ते 250 किलो पर पर्सन आपण कटिंग करतो. त्यामुळे असं तोडणीचा इतकाही जास्त खर्च नाही बाकीच्या पिकांइतका. सरळ तुम्ही 1.5 ते 2 टन माल एक 6-7 जण व्यक्ती मिळून सहज तोडू शकता मित्रांनो. तर एकरी उत्पादन खर्च मित्रांनो जास्तीत जास्त शेवग्याला एक 50 ते 60 हजार रुपये होतो. आणि त्या तुलनेत उत्पन्न तुम्हाला निश्चित एकरी 2 लाखापेक्षा जास्त कधी पण भेटू शकतो मित्रांनो. त्यामुळे बाकीच्या पिकाच्या तुलनेत शेवगा हा गॅरंटेड पीक आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेवगा एक जर तुमच्याकडे क्वांटिटी आणि क्वालिटी असेल तर व्यापारी मित्र ते तुमच्या प्लॉटवर येऊन माल खरेदी करतात. त्यामुळे तुमचं मार्केटला येण्याचा खर्च जो आहे, आडतदाराचा खर्च आहे, मार्केटिंगचा जो पूर्णपणे खर्च आहे तो इथं 0 होतो. कारण की तुमचे माल प्लॉटवरून फक्त तुम्हाला लोडिंग करून द्यायचे आणि शेतकरी व्यापारी आहेत ते प्लॉट वरूनच माल खरेदी करतात. त्यामुळे हा एक खर्च तुमचा कमी होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दर कोणचा मिळतो तर मित्रांनो तुम्हाला 100 रुपये, 200 रुपये, 600 रुपयापर्यंत ह्या वर्षी दर गेलते. परंतु तुम्ही इतका दर अपेक्षित न करता एक 40-50 रुपये कमीत कमी दर जो आहे तो 20 रुपयापर्यंत आहे. त्यापेक्षाही कमी येऊ शकतो काही वेळेस. परंतु साधारणतः 20-30 रुपये जरी दर भेटला तरी तुम्हाला एकरी 10 टन कमी कमी जरी उत्पन्न भेटलं तर 2 लाख रुपये एकरी निश्चितच भेटतात मित्रांनो. त्यामुळे दुसऱ्या पिकांच्या तुलनेत शेवगा हे अतिशय सुंदर असं पीक आहे मित्रांनो. जे नवीन शेतकरी जे आहेत ज्यांना की कमी खर्चामध्ये जर जास्त उत्पन्न पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही नक्कीच शेवगा पिकाचा विचार करा. कारण की बाकीच्या पिकांमध्ये एकतर झाले तर लाख होतात, नाहीतर त्याची राखच होते. तसं शेवग्याच्या संदर्भात नाही मित्रांनो. लागवड जो मतलब वर्षाचा सीझन आहे मित्रांनो, वर्षभर ह्याला शेवग्याला रेट जास्तच राहतात. मधले 2 महिने म्हणजे मार्च नंतर 15 मार्च नंतर ते 15 मे पर्यंत हे 2 महिन्याचा जो टायमिंग पिरियड आहे मित्रांनो, या 2 महिन्यामध्येच तुम्हाला रेट कमी असतो. नाहीतर अख्ख्या वर्षभर तुम्ही कधीही शेंगा बाजारात विका, तुम्हाला 40, 50, 100, 200 रुपयापर्यंत रेट निश्चितच भेटणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपण 100-200 रुपयाची रेटची मतलब अपेक्षा न करता तुम्ही साधारण रेट 40, 50, 30 रुपये जरी धरला तरी तुम्हाला शेवगा शेती निश्चितच परवडते मित्रांनो. त्यामुळे नवीन जे शेतकरी बंधू आहेत ज्यांना की शेवगा लागवड करायची आहे त्यांनी निश्चितच करू शकता. तर आपला जो प्लॉट आहे मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या प्लॉटला व्हिजिट करायची असेल तर आपला जो प्लॉट आहे हा भोयटे कृषी फार्म पाटसांगवी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव या ठिकाणी आपला प्लॉट आहे. तुम्ही कधी पण येऊन आपल्या प्लॉटला व्हिजिट करू शकता. शेवगा संदर्भात जी तुम्हाला माहिती आवश्यक आहे ती माहिती तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करू. व्हिजिट करायच्या आधी एक वेळेस कॉल करा. जी काही योग्य माहिती असेल, मार्गदर्शन आहे किंवा बियाणं आहे ती आम्ही तुम्हाला म्हणजे पुरवण्याचा प्रयत्न करू. तर अशा पद्धतीने जे शेवगा पीक आहे मित्रांनो, असं एक आमच्या दृष्टीने असं 1 नंबरचं पीक आहे जे की तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. धन्यवाद.